विधानसभेमध्ये रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं बदलण्यात आलेलं आहे। कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। तर भरणे यांच्याकडे आधी असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खातं हे कोकाटे यांच्याकडे देण्यात आले। कोकाट्यांचं खातं बदललं जाणार ही बातमी झी24 तासने दाखवलेली होती आणि झी24 तासच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे। राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेमध्ये मोबाईलवर रमी खेळत होते। त्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी पोस्ट केलेला होता आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकलेला होता, परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आला आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे। तर त्यांच्याकडे असलेला कृषी मंत्री हे कृषी खातं हे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। सभागृहामध्ये रमी खेळत असतानाचा त्यांचा व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला होता आणि त्यानंतर वादामध्ये सापडलेल्या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरू लागलेली होती। मात्र त्यांचं आता खातं बदलण्यात आलेलं आहे, राजीनामा घेण्यात आलेला नाहीये। तर कोकाटेंकडचं आता कृषी मंत्री पद हे दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले। झी24 तासने ही बातमी आधीच दाखवलेली होती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाईल आणि पुन्हा एकदा झी24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात आलेलं आहे। कोकाटेंकडे आता क्रीडा मंत्रीपद असणार आहे, तर त्यांच्याकडे असलेलं कृषी मंत्रीपद हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले। शेतकऱ्यांबाबतचे अनेक वादग्रस्त विधानं सोबतच सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ या सर्व घटनांमुळे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीमध्ये आलेले होते आणि त्यानंतर आता त्यांच्याकडचं मंत्रीपद जे आहे ते काढून घेण्यात आलेलं आहे। त्यांचं मंत्रीपद दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले। आणि या कारवाईवर एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने मागच्या महायुती सरकारमध्ये केलं। मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, मग ते नुकसान भरपाई असेल, इतर सोयी सुविधा असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत। यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे। माणिकरावांकडून कृषी खातं घेतलं काढून, कोकाटेंचं खातं बदललं जाणार ही बातमी झी24 तासनं दाखवली होती। झी24 तासवर आताची सगळ्यात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी, माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून कळतेय। झी24 तासच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब। रमी खेळण्याच्या प्रकारानंतर तर अत्यंत संतप्त भावना या समाजात निर्माण झाल्या होत्या आणि त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही वारंवार होत होती आणि अखेर पक्षाला त्याची दखल घ्यावी लागली। राजकीय ब्रेकिंग म्हणजे झी24 तास।